श्रीराम जय जय राम. देह हा देवाच्या प्राप्तीकरिता आहे ही जाणीव सद्गुरू देतात. एकदा असे झाले की एका साधूकडे चोरांनी चोरी केली आणि ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले. तेव्हा चोरांना धरून त्या शिष्याने खूप चोप दिला. हे त्यांचे करणे गुरुला समजले. तेव्हा त्या चोरांना आणून गुरुने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले आणि त्यांना पंचपक्वान्नांचे भोजन दिले. हे असे काय करता म्हणून शिष्यांनी विचारले. तेव्हा त्यांनी शिष्यांना सांगितले की तुम्ही तरी काय करता. सर्वच जण देवाच्या घरी चोरी करीत आहेत, कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला तो देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून दिला. परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरतो आहोतच की नाही. म्हणून विषयात आसक्ती न ठेवता आपण देवाची मनापासून भक्ती करावी. आपण सर्वांनी मी भगवंता करता आहे असे मनाने समजावे. सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची नक्की खात्री झाल्यावर मग द्वैत आपोआप नाहीसे होऊन जी एकाग्रता साधते तीच खरी समाधी होय. संत लोक तरी काय करतात. ते सदा सर्वदा समाधी सुख भोगीत असतात व नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात. भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो. आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल 1000 दाणे त्याने द्यावे ही भगवंताची लीला. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. जसा मारुतीमध्ये देव अंश होता तसा तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलविला, पण आपण मात्र तो झाकून तो विझवून टाकला. मारुतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे. त्याचे ब्रह्मचर्य, भक्ती, दास्य आणि परोपकार करण्याची तऱ्हा या गोष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे. ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल. मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसली हेच खरे भक्तीचे फळ आहे. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवता येऊ लागेल. माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागावे. हाच सगुणोपासनेचा मुख्य हेतू आहे. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझे कल्याण करणार आहे ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेने मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकेल. चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती संत आपल्याला देतात व खरा मार्ग दाखवतात. यामध्ये संतांचा हेतू एकच असतो आणि तो हा की जे मला कळले आहे ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे काम होय. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार आहे. श्रीराम. देव लाभावा देव जोडावा नरदेह म्हणून हा मनुजाला. सगळे जण परिदेवाच्या घरी करिता ती विषयांची चोरी. का पात्र न आम्ही दंडाला नरदेह म्हणून हा मनुजाला. नको नको ही विषयासक्ती बरी मनापासून हरिभक्ती. मग शांती वरिते चित्ताला नरदेह म्हणून हा मनुजाला. पाळूया पथ्य प्रभुनामाचे तोडूया बंध मग विषयांचे. मागूया चिकाटी विरामाला नरदेह म्हणून हा मनुजाला. देव लाभावा देव जोडावा नरदेह म्हणून हा मनुजाला. श्रीराम.